चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी. एवढेच या दिनाचे महत्त्व नाही तर विश्व उत्पत्तीच्या आदिम क्षणाचा तो साक्षीदार आहे. शिशिरातील पानझडीनंतर ऋतुचक्राने हळूवार कूस पालटावी आणि पर्णहीन वृक्षांना नवचैतन्याची चाहूल लागावी. रंगविभोर फुलांनी डवरलेल्या वृक्षांचे पुष्पवैभव न्याहाळताना आंबे मोहराचा हवा हवासा वाटणारा सुगंध यावा आणि नवऋतूच्या स्वागतार्थ कुठेतरी दूर कोकिळेने राग वसंत गावा. सर्जनशील निसर्गाच्या रंग, रूप, गंध, नाद, स्पर्शातील शालीनता म्हणजे निसर्गाच्या आगमनाची वर्दी. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विश्वाची उत्पत्ती केली. या तिथीला भूतलावर नवजीवन संचलित झाले. एका पौराणिक कथेनुसार मर्यादा पुरुषोत्तम रघुपती श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून असुरी शक्तीचा नाश केला आणि 14 वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत परत आले. त्या दिवशी अयोध्यावासियांनी तोरण, पताका, गुढी उभारून विजयोत्सव साजरा केला. त्या दिवसापासून गुढी उभारण्याची प्रथा प्रस्थापित झाली. या दिवशी कडुलिंब, हिंग, धणे, जिरे, गूळ, ओवा एकत्र करून तयार केलेल्या जीवनरसाचे सेवन केले जाते. मानवी जीवनाच्या तळाशी वाहणाऱ्या एका चैतन्य स्रोताचा हा उगम दिन. जीर्ण संपून अंकुराची सुरुवात, चैतन्याचे प्रतीक असा गुढीपाडवा.